शाखा कॉलेज में परिषद का रंग चढ़ा। नितिन गडकरी ने राजनीति का पहला पाठ यही पढ़ा। नारे लगे, आंदोलन हुए, मंचों पर जोश दिखा। एबीवीपी से निकला नेता जो आज देश की सड़कों को दिशा देते चला। वह 1976 में अखिल भारतीय विद्यार्थी परिषद से जुड़े थे। एबीवीपी में शामिल होने के बाद नितिन गडकरी ने संगठन के विभिन्न स्तरों पर कार्य करते हुए नेतृत्व क्षमता का परिचय दिया। वह बहुत ही कम समय में नागपुर विश्वविद्यालय में एबीवीपी के प्रमुख नेता बन गए। उन्होंने छात्र संघ चुनाव में एबीवीपी की जीत के लिए भूमिकाएं निभाई। इसके साथ ही वे विश्वविद्यालय स्तर पर छात्रों की समस्याओं को उठाने लगे, जैसे छात्रावासों की स्थिति, फीस वृद्धि, शिक्षा की गुणवत्ता आदि। उनकी संगठनात्मक क्षमता और लगन के चलते उन्हें एबीवीपी के 28वें राष्ट्रीय अधिवेशन के आयोजन की जिम्मेदारियां सौंपी गई, जिसे उन्होंने सफलतापूर्वक संपन्न किया। यह अधिवेशन एबीवीपी के इतिहास में एक महत्वपूर्ण आयोजन माना गया। इसके बाद वे धीरे धीरे भारतीय जनता युवा मोर्चा से जुड़े और वहां भी नेतृत्व करते हुए युवाओं के बीच अपनी पहचान बनाई। एबीवीपी में उनके कार्यकर्ता के दौरान युवाओं को राष्ट्रवादी विचारधारा से जोड़ने का कार्य किया। वह केवल एक प्रभावी वक्ता ही नहीं, बल्कि एक अच्छे योजनाकार भी है। उनके कार्यों और समर्पण के कारण उन्हें बाद में भारतीय जनता पार्टी में बड़ी जिम्मेदारियां सौंपी गई। इस प्रकार एबीवीपी में नितिन गडकरी, इनकी इस यात्रा ने उन्हें राजनीति की गहराइयों से जोड़ते हुए भारतीय स्तर का एक अनुभवी नेता बनाया। उनकी शुरुआती गतिविधियों से उनके आगे के जीवन में नींव साबित हुई। आइए जानते हैं इस संदर्भ में और कुछ खास बातें रमेश हिमते से। कसं आहे, नितीनजी हे आम्ही सर्व जीएस कॉलेजला शिकवतो, जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, आणि एका गॅदरिंगच्या निमित्ताने त्यांचा माझा संबंध आला। प्रसंग असा होता की कॉलेजमध्ये गॅदरिंग करायचं होतं आणि गॅदरिंग करण्याची आर्थिक स्थिती जवळपास त्यावेळेला नव्हती आमची एसआरसीची। जे काही फंड्स मंजूर झाले होते त्याच्यामध्ये होऊ शकणार होतो। त्यामुळे जिथून समाजातून जिथून कुठे आम्हाला मदत मिळू शकेल ही मदत मिळवण्याचा प्रयत्न होता। आणि विद्यार्थ्यांनी स्वतःच ते सर्व स्वयंपाक करणे वगैरे हा प्रकार होता। अर्थात त्यावेळेला आचार्य जे होते त्यांच्या माध्यमातून ते आम्ही करत होतो। मला माझे मित्र ॲडव्होकेट प्रमोद बोरावार यांनी माहिती दिली की गडकरींकडे मोठी भांडी आहेत आणि ती भांडी आपल्याला मिळू शकतात, काय थोडंफार शुल्क द्यावं लागेल तर बघू आपण। तो माझा पहिला प्रसंग होता की माझी आणि नितीनजींची भेट झाली। नितीनजींनी सांगितलं मला एकही पैसा नको, माझ्या इथे असणारी सर्व भांडी ही तुला मी पाठवतो। आणि नुसतं पाठवतो नाही तर ते स्वतः एका गाडीमध्ये, बैलगाडीमध्ये, त्यावेळेला बैलगाड्या होत्या, त्या बैलगाडीवर टाकून ते भांडे घेऊन आले आणि आमचा गॅदरिंगचा उपक्रम जो आहे तो फार चांगला झाला। नितीनच्या मुळातला जो स्वभाव आहे तो इतरांना मदत करण्याचा आणि कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता मदत करण्याचा। कुठलं रिटर्न मिळेल म्हणून मला काही केलं पाहिजे असं ते नव्हतंच। तर जे काही द्यायचं ते मला माझ्याकडनं द्यायचं आहे, मला कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही। ज्या वेळेला नितीनशी माझा संबंध आला त्याच्यानंतर संपूर्ण घराशी संबंध आला। त्यात मला काही गोष्टी अशा कळल्यात की नितीनजींना जे काही उपजलं, प्राप्त झालं ते त्यांच्या आईकडनं मिळालं आहे किंवा वडिलांकडनं मिळालं आहे। बापूसाहेब गडकरी हे खूप साध्या स्वभावाचे होते, मेहनती होते आणि आई ही व्यवहारी होती, प्रेमळ, सर्वांना मदत करणारी। त्या काकू मला नेहमी म्हणायच्यात की रमेश, नितीनजी आणि आम्ही जेव्हा एकत्र बसायचं त्यावेळेला असं मी अनेकदा त्यांच्याकडनं ऐकलं की आपण जर कोणाला मदत केली असेल तर आपण विसरून जायचं आणि त्यांनी केली मदत लक्षात ठेवायची। जर आपण असं केलं तर आपलाच फायदा होतो, आपल्याला आयुष्यात दुःख कधीच वाटायला येत नाही। जर आपण दुसऱ्याला केलेली मदत ही लक्षात ठेवली तर नॅचरली आपल्याला त्याच्याकडनं अपेक्षा असते की यांनी मला काहीतरी केलं पाहिजे, पण ते विसरल्यानंतर प्रश्न येणार नाही, मात्र त्याला पण मदत केली पाहिजे। हे सर्व त्यांच्या आईकडून त्यांना शिकायला मिळालं। ते आयुष्यात प्रामाणिक होते, आहेत आणि आयुष्यात राहतील। त्यांना जे जे काही मिळालं ते त्यांच्या आईकडनं प्राप्त झालेलं आहे, समाजाकडनं प्राप्त झालेलं आहे।
ते संघाचे स्वयंसेवक म्हणून त्यांनी सुरुवात केली जीवनाची. पुढे कर्तृत्ववान विद्यार्थी नेता म्हणून, राजकीय नेता म्हणून ते पुढे आलेत. आणि आज आपल्या समोर नितीनजी हे एक मोठं कर्तृत्ववान असं व्यक्तिमत्व आपल्या समोर आहेत. याचा रास्त अभिमान आम्हा सर्वांनाच आहे. तुमचे काही असे प्रसंग कॉलेजमधले ज्यात आठवण तुमच्या बनल्या आहेत? नुसतं कॉलेजमध्येच नाहीत, कॉलेज नंतर देखील माझ्या संपर्क आजपर्यंत कायम आहेत. त्यातला एक प्रसंग मी तुम्हाला सांगतो की मी कुठेतरी अडचणीत होतो आणि मला पोलिसांची मदत पाहिजे होती. तर काय करायचं, नितीनजींकडे गेलो. आमचे शेजारी एक होते, नाव सांगण्याचं काही कारण नाहीये. त्यांनी थोडासा अतिक्रमणाचा भाग केला होता. मी ज्यावेळेला नितीनजींकडे गेलो, नितीनजी मला म्हणाले, रमेश म्हणे अमुक इन्स्पेक्टर माझ्या ओळखीचे आहेत, आपण त्यांना फोन करू, ते मदत करतील. आम्ही फोन लावला. तो जो ऑपरेटर बसला होता त्याने फोन उचलला आणि तो म्हणाला की म्हणे हा साहेब बसलेच आहेत, माझे शेजारी बसल्यात. आपण कोण बोलतात? तो मी नितीन गडकरी बोलतोय. नितीन गडकरी नाव ऐकल्यानंतर आता बघा, नितीनजी त्यावेळेला कोणीच नव्हते, सामाजिक कार्यकर्ता, राजकीय कार्यकर्ता नव्हते. कदाचित त्या इन्स्पेक्टरने इशाऱ्याने सांगितलं असेल की मी नाही म्हणून सांग, आणि त्यांनी सांगितलं की नाही साहेब होते म्हणे, पण ते चहा प्यायला बाहेर निघून गेले. नितीनजी म्हणाले, रमेश तो तिथे नाही आहे. नंतर त्यांना असं वाटलं की नाही काहीतरी गडबड आहे, म्हणून आम्ही दोघे जण त्यावेळेला माझ्याकडे SD बाईक होत्या, SD बाईकने महाल कोतवाली पोस्टला गेलो. तर ते इन्स्पेक्टर शेजारीच बसले होते त्या ऑपरेटरच्या. आणि तो जो प्रसंग आहे, तो प्रसंग नंतर जो घडला ते फारच कठीण आहे. म्हणजे आक्रमकता कशी असू शकते हे त्या प्रसंगावर मला सांगतायत. नितीनजी ताबडतोब म्हणे, तुला जर माझ्याशी बोलायचं नव्हतं तर तुम्हाला स्पष्टपणे सांगायला पाहिजे, मी आयुष्यात तुझ्याशी बोलणार नाही. पण नितीन गडकरी बोलतो म्हटल्यानंतर तू सांगितलं की मी चहा प्यायला गेलो आहे, ऑपरेटर सांगतो चहा प्यायला, हे म्हणजे खपून घेणार नाही. आणि आरडाओरडा करून मी पोलीस स्टेशनला अमुक करून टाकेल, तमुक करून टाकेल. हा एक विद्यार्थी नेता त्यावेळेस इतका आवेशात बोलत होता. आतमध्ये एक इन्स्पेक्टर होते, त्यांचं नाव सांगणं आता प्रस्तुत नसल्यामुळे सांगत नाही. ते बाहेर आले. अरे नितीनजी क्या होगा आप. आणि त्यांनी आम्हाला दोघांना आतमध्ये नेलं. त्यांनी आमच्याकडनं आमची केस समजावून घेतली आणि ताबडतोब त्या स्वतः इन्स्पेक्टरला आणि 2 कॉन्स्टेबल माझ्यासोबत दिलेत आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आक्रमकता अशी असते, एखाद्याला मदत करायची असेल तर ती कशी करायची. आम्ही एकदा गप्पा मारत बसलो असताना एक कार्यकर्ती आमची नितीनजींकडे आली. नितीनजी त्याला आतमध्ये होते, माझ्याशी बोलली. तिने सांगितलं मी अडचणीत आहे, मला काही पैसे हवे होते, तर नितीनजी मला देतील का, मदत करतील का. म्हटलं बा नितीनजींशीच बोलावं लागेल, नितीनजी सांगतील. नितीन आलेत. म्हणे काय कसं काय. म्हणे असं असं होतं. ठीक आहे करू म्हणे, तुला ताबडतोब 1-2 दिवसात तुला मदत करतो. मात्र एक लक्षात ठेव, ही तुला मदत आहे, तुझ्याकडनं परतफेड होईल अशी अपेक्षा नाही. त्याचं कारण आहे, मग जर मी तुझ्याकडनं तिची अपेक्षा ठेवली आणि तू जर ती मला परत करू शकणार नसेल तर तू माझ्यासमोर येणार नाहीस, माझ्याशी बोलणार नाही, मला टाळण्याचा प्रयत्न करशील. मला ते नको आहे. पैसे नाही मिळाले तर चालतील, पण संबंध कायम राहिले पाहिजे. असा हा एक हळव्या मनाचा, कठोर मनाचा, दोन्ही गोष्टी आहेत. एक वेगळं व्यक्तिमत्व आपल्या समोर नितीनचं. कसं आहे, नितीनजी ज्या वेळेला कॉलेजला आलेत त्यावेळेला साधारणतः पॅनल म्हणजे आम्ही जे 2-4 लोक होल्ड करायचे त्यात मी एक होतो. आणि मला जे माझ्या एका मित्राने सांगितलं, जो जुन्या आमच्या विद्यार्थी संघामध्ये उपाध्यक्ष पदावर होता, पण नितीनजी जे आले आहेत ते इलेक्शन लढवण्याकरता आले आणि विद्यार्थी परिषदेचे पॅनल लढवण्याकरता. त्यावेळेची व्यवस्था GST अशी होती, आता काय मला माहिती नाही, पण बहुतेक अजूनही तशीच व्यवस्था आहे की मराठी व्हर्सेस हिंदी असे 2 पॅनल उभे राहायचे. मग एक दिवस नितीनजी माझ्याकडे आलेत. आम्ही रात्री 10 वाजता सोबत बसलो. संध्या 10:30 पावणे 11 पर्यंत आमच्या गप्पा टप्पा झाल्यात, या विषयावर चर्चा झाली. मलाही काही समाधान होत नव्हतं. शेवटी सांगितलं म्हणे तुम्हाला लढवायचं तू लढव, आपण पाहू काय करायचंय. नितीनजी मला बोलताना शेवटी बोलून गेलेत, आणि ते असं जर असेल तुम्ही कॉलेजमध्ये इलेक्शन होईपर्यंत येणार नाही. आणि नितीनजी
ज्यावेळेला मी कानोसा घेतला, नामांकन भरण्याचा शेवटची डेट होती आणि 4 वाजता वेळ संपणार होती. मी त्यांचा 2 वाजता लोक माझ्या विद्यार्थी कार्यकर्त्यांना बोलवलं. त्यांना विचारलं की म्हणलं, अरे नितीनजी कुठे दिसलेत का, गडकरी कुठे दिसलेत का? त्यांनी सांगितलं म्हणे नितीन 10-1 दिवस झाले येतच नाही. मला हा सच्चा कार्यकर्ता विद्यार्थी दशेतला हा तिथे लक्षात आला. मग आम्ही तो फॉर्म टाकला. नितीनजी पोहोचलेच नाही, पण नॉमिनेशन फॉर्म टाकला आणि आम्ही इलेक्शन लढलो.